रावण सीता पळवायला आला, आत्तापर्यंतच्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही, कारण त्या पठ्ठ्याच्या वयाचा अंदाजच कोणाला आला नाही. मी काढून देतो तुम्हाला 2 मिनिटात, पटलं तर बघा. रावणाला बायका होत्या 80,000 ठोक, मग वर्षाला एक बायको धरा, किती झाले? 80,000. बरं त्यानं जलमल्या बायको केली का? पहिले 15 धरा. मग सीता पळवायला रावण आला तेव्हा रावणाचं वय होतं 95,000 वर्ष. तेव्हा सीता होती 18 वर्षाची. आणि मग सरकारनं हीच नियम वाचला आणि पुरीचं वय 18 केलं. त्यांनी काही पारायणं नाही केली कुठं. ऐका आता, सीता पळवायला रावण आला तेव्हा त्याचं वय होतं 95,000 वर्षे. पण सीता धनुष्य उचलायला राम आला तेव्हा रामाचं वय होतं 25 वर्ष. आणि राम होता राम होता 25 वर्षाचा आणि सीता होती 18 वर्षाची. म्हणून सरकारनं पुरीचं वय केलं 18 आणि पोराचं वय 21 का केलं? तो 25ला लईच येडेवानी करील. आणि तर 2-3 वेळा बाप उचलून आपटाय बसलाय. मग ते 4 वाजा केले आणि पोराचे केले 21. आता पोराचे सरकारनं केले 21 पण देवानं केले 41. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसलं. आता हे जे गाव आहे ना अलीकडचे, आश्वी, शिबलापूर, पानुडी, हांगेवाडी, शेडगाव, प्रतापपूर, ही मंडळी आता गार झाली. पूर्वी लय फुगीर होती. पूर्वी कशी होते माहितीये का महाराज? ही मंडळी पूर्वी कशी होती महाराज? एक का होईना माणूस पण मुंबईला पूर्वी हा खाल्ला पट्टा आहे ना आपला, नांदूर, सोनुशी, निमोन, इकडली लोक माथाडी राहायचे महाराज. ही सगळी लोक मुंबईला काय काम करायची? माथाडी काम करायचे, पण कष्टलय करायचे आणि तिकडून इकडं येऊन संसार चालवायचे. आणि ती माणसं कष्टाची असल्यामुळं त्यांना त्या पैशाची किंमत कळायची. त्याच्यानंतर मधला जो पट्टा आहे, पूर्वी असं होतं आपल्याकडचे बरेचसे लोक मुंबईला जायचे पण व्यवसाय नाही. मग आयडिया काय करायचे आपले लोक? पूर्वी भांडे होते, स्टीलचे नव्हते, आणि भांड्याला कलाई लावायचे काम करायचे लोक. आणि ही लोक राहायची कुठं? फुटपाथला राहायची. मग नवी मुंबई आता झाली महाराज. हे 10 वर्ष तेव्हा कायची मुंबई? तेव्हा काय होतं? आपले लोक फुटपाथला झोपायचे आणि ते फिरवायचं, लावायचं, कोळसे करायचे, कलईचे पैसे करून गावात यायचं महाराज. पण इतकी कष्ट, शेती उभी करायची, पोरांच्या शाळा उभ्या करायच्या, लग्न करायचे. आता या पट्ट्यात असं होतं, शेतीला पाणी होतं, शेती चांगली पिकत होती आणि कुणी ना कुणी मुंबईला राहायचं. तेव्हा तुम्हाला लोक बळच पुरी देत होती. चला शिमलापूरचा पाहुणा बरा आहे, त्याचा हांगेवाडीला संबंध आहे, बरं आहे. तेव्हा तुम्ही लय फुगीर, तुम्हाला ती घमेंड. मग तुम्ही तेव्हा पाहुण्यांना काय म्हणायचे? तुम्ही कुठं, आम्ही कुठं? हे कसं शक्य आहे? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. लबाड बोलायचं नाही. आता कशी जिरली? आता बळच पुरीच्या बापाला म्हणतात राम राम. तुम्हाला यंदा नाही भाऊ, तो तिकडं देवाला सोडा, आम्हाला नको. मग परत बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोस. मग आता त्या पुरीच्या बापानं इंद्रिकरचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय. ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का? यंदा नाही. हो बघा, मग आता पुरीचा बाप हुशार झाला, कीर्तन ऐकलं, तो आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती? मी आज साहेब मोकळा, सुतळी नाही आपल्याकडं. पोराचा बाप म्हणला अख्खा आपलं, तुम्ही काढून नेतो बा, तुम्ही फक्त हा म्हणा. आता पुरीचा बाप त्याच्या पुढे गेला यंदा. हा काय म्हणा? हा काय थोबडवा शितो? हा काय म्हणा?
3-3 लाख घेतलेत गेल्या सीझनला. पुरींच्या बापानं तिकडून पैसे घेतले, इकडं बोर मारला, त्यालाही फुफुटा निघला. या 2-4 वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज, पुरीचा बाप खिशात हातच घाली ना, सणाट तुरा काढी तो कार्यालयात. भरपूर जवाब, लय दिसानं नालायक सापडलाय आणि पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वाढा रे पुरीनो. तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय करणार? अवघड आहे मला. चला थोडं पुढं यावं लागतं, आल्यावर जावं लागतं. ती काळजीच नाही करायची. पण भोगल्याशिवाय सुटका नाही. इथं आलोय आपण आता. आता भोगायचे संपले की आपल्याला जायचं. पण कसं जायचं? उत्तर ऐका आता. आता लय बारीक आहे, टच लावून देतो फक्त. मग आता काय माणसं म्हणतील, बुवा तो सोमवारी मेला म्हणजे पवित्र होता, असा बावळटपणा नाही करायचा. मग तो एकादश करीत होता. आता समजा मी ये वपट्यावानी बोलतो, मरायच्या टायमाला बोंबील मागू शकतो, त्याचं काही असं नाही. ते असं नाही. काही लोक म्हणते त्यानं काशी केली. काशीला जाणारी अडपट सुद्धा ध्यानात ठेवा. काशीचा जाणारा अडपट सुद्धा ध्यानात ठेवा. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत, असा नियम येतो. ही आपली बावळाट कुठून उठलंय, काशीला गेलो तर मी दाव्याचं खात नाही, कान पाड फोडीन. काशीचं दावीत असं, पण तुला जायलाच कोण सांगितलं होतं काशीला? काल झक मारायला गेला, 7-8 हजार रुपये बोलावले, गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. का झालं काशी? बरं, काशीची हौस आपल्याला नाही लई. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला, येईन गचपान घेऊन निघली काशी. काशीचा नियम आहे, 12व्या द्यात ओवी आहे, मी ओव्यांप्रमाण 5 पर्यंत येणार. मोक्ष देऊन उदार होय किर काशी, शरीर ते ठाई वेच की जे. माऊलीची ओवी आहे, बोगजगिरी नाही. मग काय म्हणतो, तो काशीला गेला पवित्र होता. मरायच्या अटी सांगतो, मरून सुद्धा दाखीतून पहिल्या कडव्यात घालतो. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. जरा नीट आहे का, उगाच बावळाटपणा नका करी जाऊ. काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला, तो आजारीच होता. हे असं नाही. जसं आता लोकांनी एक झटका काढलाय, अटॅक अटॅक अटॅक. एज्युकेटेड लोक नीट आहे का, अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. वाचता तर डॉक्टरला काय हवा? तुम्ही अभ्यास काय झालं, लोकांनी ठोक टाळा. अटॅक काय येतो? अटॅक म्हणजे काय? एका मिनिटात सांगतो तुम्हाला. तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापाशी तरी बोलून दाखवली पाहिजे, म्हणजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल. आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात. काय मत आहे?